आज आपण अशीच एक बेसिक रेसिपी बघणार आहोत, गोडाची शिरा, जी प्रत्येकाच्या घरी बनते, पण प्रत्येकाची पद्धत करण्याची वेगवेगळी आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा। मी इथं थोडा जो आपला मोठा रवा असतो तोच घेतलेला आहे। तर तो 1 वाटी घ्यायचा आहे आणि त्याला छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्याच वाटीने मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। तर तुम्ही तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुपात मी आता ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेत आहे। तर त्याच्यामध्ये मी बदाम, पिस्ता, काजू आणि किशमिश असे घातलेले आहेत। बदाम, पिस्ता, काजू आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत आणि ते छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपला हा भाजलेला रवा घालायचा आहे। त्यामुळे आता रवा पहिलाच भाजलेला आहे, त्यामुळे आता भाजण्याची जास्त गरज नाही, फक्त आपल्याला थोडा तो परतून घ्यायचा आहे। रवा छान परतला की त्याच्यामध्ये रव्याच्या दुप्पट गरम पाणी आपल्याला घालायचं आहे। तर मी इथं 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी घालत आहे। तर गरमच पाणी आपल्याला घालायचं आहे। तर रवा भाजेपर्यंत तुम्ही एका साईडला पाणी उकळायला ठेवू शकता। पाणी घातल्यावर रवा आपल्याला पटापट हलवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ आणू द्यायची आहे। एक 5 मिनिटात त्याला छान वाफ येते। वाफ आली की आपल्याला मग त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर घालत आहे आणि 1 वाटी साखर ही बरोबर होते। जर तुम्हाला गोड जास्तच हवं असेल तर तुम्ही वाटी भरून पण घालू शकता आणि कमी जर हवा असेल तर पाऊण वाटी देखील घालू शकता। त्याचबरोबर याच्यामध्ये मी वेलची पावडर घालत आहे आणि आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही आहे, फक्त साखर मेल्ट होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटलं तर एखादी वाफ काढायची, वाफ काढली नाही तरी चालते, पण मी इथं झाकण ठेवून एक वाफ काढलेली आहे। जर पहिल्यांदा शिरा बनवत असाल तर साखर टाकल्यानंतर हे मिश्रण पातळ होईल। साखर मेल्ट झाल्यामुळे ते लिक्विडी होतं, ते बिघडलेलं वगैरे नसतं। हळूहळू परतल्यानंतर ते घट्ट होऊन जातं। तुम्ही इथे बघू शकता की आता आपला छान रवा असा फुललेला आहे आणि शिरा आपला तयार झालेला आहे। आणि साखर आपल्याला पाण्यासोबत नाही टाकायची, नाहीतर मग रवा आपला फुलला जात नाही। त्यामुळे पाणी आपण नुसतं पहिला टाकलेलं आहे, नंतर साखर टाकलेली आहे, त्यामुळे रवा छान शिजला जातो। जर तुमची शिरा करण्याची पद्धत जर वेगळी असेल तर या पद्धतीने शिरा नक्की करून पहा आणि कसा वाटला मला नक्की सांगा। आता श्रावण महिना आहे, त्यामुळे सोमवार सणांना तुम्ही गोडाचा नैवेद्य किंवा एक गोड पदार्थ म्हणून शिरा हा नक्कीच बनवू शकता, त्यामुळे नक्की ट्राय करा।